महिलांवरील अत्याचार रोखणारं शक्ती विधेयक आता राज्य सरकार मागे घेणार आहे आणि विधिमंडळाच्या दोनही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीच झालेली नव्हती। आता नव्या भारतीय न्याय संहितेमुळे शक्ती विधेयकाची आवश्यकताच नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट सुद्धा करण्यात आलंय आणि त्यामुळे आता हे विधेयक मागे घेण्यासाठी कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। पाहूया। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर महिला अत्याचारासंदर्भात कठोर कारवाईची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायद्याची घोषणा करण्यात आलेली होती। विधेयक दोनही सभागृहात मंजूर सुद्धा करण्यात आलं, मात्र राष्ट्रपतींची स्वाक्षरी न मिळाल्यामुळे शक्ती कायदा रखडला। आता हे विधेयकच मागे घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे। शक्ती विधेयक का मागे घ्यावं लागणार? लहान मुलं आणि महिलांवरील अत्याचारांबाबत कठोर कारवाईसाठी शक्ती विधेयक 2021च्या अधिवेशनात मंजूर। 4 वर्ष हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी। दरम्यानच्या काळात केंद्राकडून भारतीय दंड संहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता लागू। 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता देशभरात लागू। शक्ती विधेयक IPC कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक। नव्या गुन्हेगारी कायद्यानुसार शक्ती विधेयकाचं औचित्य संपलं। केंद्राची भूमिका। महिला अत्याचाराविरोधात भारतीय न्याय संहिता अधिक प्रभावी। केंद्राची भूमिका। राज्य सरकारला न्याय संहिता प्रभावी न वाटल्यास नवीन विधेयक सादर करण्याचे निर्देश। केंद्रीय न्याय आणि विधी विभागाची राज्य सरकारला माहिती। केंद्र सरकारच्या या सूचनेनंतर शक्ती विधेयक राज्य सरकारला मागे घ्यावं लागणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवावा लागेल। नव्या विधेयकासंदर्भात विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती। तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत। म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू। शक्ती विधेयक केंद्राकडे 4 वर्ष का रखडलं असा सवाल आता विरोधी पक्षानं उपस्थित केलाय। राज्य सरकारला शक्ती कायदा राज्यामध्ये लागू करायचा नाही का अशी विचारणा सुद्धा होतीये। शक्ती विधेयक रद्द न करता विधेयकात सुधारणा करून नवं विधेयक याच अधिवेशनात मांडावं अशी मागणी होतीये। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता। राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला। राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतल्या जाईल, मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का? राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाही? आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलांवरील अत्याचार वाढत राहू द्या, ते वाढत गेले पाहिजेत। खुलेआम तरुणींची महिलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणे घेणं नाही, अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का? राज्यामध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून शक्ती कायद्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। केंद्र सरकारने हे विधेयक मंजूर करणार नाही असं सांगितल्यानंतर आता यावरून राज्यामध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये 2020 साली एका शिक्षिकेला एकतर्फी प्रेमातून विकी नगराळे या तरुणाने जिवंत जाळलं होतं। या शिक्षिकेचा 6 दिवसांनंतर मृत्यू झाला होता। त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं आंध्र प्रदेशच्या दिशा विधेयकाच्या धर्तीवर शक्ती विधेयक आणलं होतं। सुरुवातीला या विधेयकात 21 दिवसांमध्ये तपास पूर्ण करण्याची तरतूद होती, त्यामध्ये बदल करून ती 30 दिवस करण्यात आली आहे। हे विधेयक दोनही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं होतं, त्यानंतर ते केंद्राकडे पाठवण्यात आलं। आता महायुतीचं सरकार शक्ती विधेयकासाठी नवा मसुदा तयार करणार की शक्ती विधेयक कायमचे निरस्त होणार हे पाहावं लागणार आहे। जितेंद्र शिंगाडेसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।